कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा 2 कुल्फ्या द्या। वेदा, कडक उन्हात ना कुल्फी खायची मज्जाच वेगळी आहे, ती ना तू घ्यायलाच हवी। घे घे, खा खा खा। कशी आहे वेदा, आवडली ना? सांगते बघ सगळं। हेजा मी तर बघ काय खातीयस? छी, सोड हे सोड सोड, गुड फॉर यू ना। छी, अहो काय करताय, कुल्फी का फेकून दिलीत? खात होती ना पोरगी। सो तू दिलीस वेदाला ही कुल्फी खायला? हो मीच दिली, काही बिघडलं का? काय बिघडलं का? त्या कुल्फीमुळे वेदाला सर्दी होऊ शकते। हो कुल्फीमुळे कशी होईल सर्दी? आणि असे मी ना तिला कडुनिंबाची चटणी दिली आहे, काही होणार नाही। ही रस्त्यावरची कुल्फी कशी बनवली जाते माहिती का तुला? हो चांगलीच बनवतात की, मी खाते की। तू वेदा आहेस? एकतर ते खायचं बंद कर, तुझ्याशी बोलतोय मी। आणि वेदासाठी घरात चांगल्या क्वालिटीचं आईस्क्रीम आहे। हो पण या कुल्फीची गंमत त्या घरातल्या आईस्क्रीमला येणार आहे का? काही गरज नाही गंमतीची, हायजीन हवंय। हायजीन कळतं? हो वेदाचे बाबा, तुम्ही मला काही अडाणी समजताय का? आणि काय ते हायजीन हायजीन, त्यामुळे ना मुलं नाजूक होतात। मी काय म्हणते, तुम्ही पण घ्या एक। दादा यांना पण द्या एक कुल्फी। मला नकोय, थँक्यू। कमाल आहे तुझी। मी तुला सांगतोय की वेदाला कुल्फी देत जाऊ नकोस, उलट तू मलाच ऑफर करतेस। यापुढे वेदाला ज्या गोष्टीची सवय आहे आणि ज्या गोष्टी तिला आवडतात त्याच गोष्टी तिला द्यायच्या। तुम्हाला जर मुलीची आवड कळली असती ना तर अशी कुल्फी फेकून दिलीच नसती। बघा बघा एकदा मुलीच्या तोंडाकडे। मी तुला शेवटचं सांगतोय, शेवटची वॉर्निंग देतोय। यापुढे वेदा काय खाणार आहे काय नाही खाणार आहे हे तू ठरवणार नाहीस। आणि पुन्हा वेदाच्या बाबतीत असं हलगर्जीपणा चालणार नाही। मला कशाला ठेवलं इथे? तुम्हीच घ्यायची ना तिची काळजी। फर्स्ट ऑफ ऑल ना मी हा केशव काका, हो मी वाटेतच। आय नो इम्पॉर्टंट आहे मीटिंग, पण तुम्ही एक काम करा ना, मीटिंगची तयारी करा, मी आलोच। हो ऐक मासू, मी जातोय। मी गेल्यानंतर पुन्हा वेदाला कुल्फी द्यायची नाही, समजतंय? हेरा बाळा, येतो मी। वेदा, कुल्फी खायची आहे का? दादा अजून एक कुल्फी द्या। खा खा। अजित, मी तुला किती वेळा सांगितलंय दादाशी आणि वहिनीशी बोलताना तुझा तोरा दाखवत जाऊ नकोस म्हणून? मी दाखवणार, तोरा आहे माझ्यात, मी दाखवणार। तू काही घेऊन आलायस का? मी घेतली नाहीये, मी असं वाटतं की आता घ्यावी लागेल। काय ना की माझ्या मम्मी पप्पांना माझी 0 किंमत आहे, 0। माझं सुख कशात आहे त्यांना कळतच नाहीये, मग घ्यावी लागेल। तू काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? कळतंय ना? त्या अथर्वच्या सेकंड मॅरेजची तयारी करताय तुम्ही, पण माझ्या लग्नाचा कोणी विचारच करत नाहीये, कळतंय मला? मी करते। अरे कुठे करते? हळू, किती जोरात बोलतोयस? तुझं लग्न करायचंच आहे। तुला काय वाटलं मला हौस आहे अथर्वच्या लग्नाची? पण नाही, माया या घरात कायमची येईल आणि त्यांनी आपलाच फायदा होईल ना, म्हणून करते मी हे सगळं। अरे कुठल्या युनिव्हर्स मध्ये जगतेस तू मम्मी?
माझं लग्न झालं तर आपला खरा फायदा आहे, कळतंय का तुला? अरे वे, मला कुणाशी लग्न करायचंय माहितीये ना? मला माहिती हा. अनन्याशी जर तुझं लग्न झालं तर आपण या घराचे मालक होऊ शकतो. शकतो नाही होणार. होल प्रॉपर्टी विल बी माइन. आपणच या घराचे मालक होणार मम्मी. उगाच टेंभ्या मिरवू नकोस. त्याच्यासाठी अनन्यानी होकार द्यायची तितकीच गरज आहे. तुला काय वाटलं मी हे सगळे उपास तपास कशासाठी करते? देवानी अनन्याला बुद्धी द्यावी तुझ्याशी लग्न करायची ना, म्हणून. रे चमत्काराची वाट बघत बसलीस ना मम्मी, तर मी असाच म्हातारा होऊन जाईन. हे बघ, दादासाहेबांनी जर का होकार दिला तर अनन्या लग्नाला नाही म्हणूच शकत नाही. तू आता जा आणि त्या म्हातारा समोर माझ्या लग्नाचा विषय काढ. जा. तुला काय सगळं सोपं वाटतं का? कधी जा आणि दादाशी बोला. योग्य वेळ आली ना की मी दादाशी बोलीन. मग असं समज की हीच योग्य वेळ आहे. आज जर का तू दादासाहेबांशी माझ्या लग्नाबद्दल बोलली नाहीस तर मी अथर्वचं लग्न होऊ देणार नाही. By hook or by crook. गेली वेदा शाळेत? हो, मला वाटलं होतं कंटाळा करते की काय, पण बस आली तर चढली बसमध्ये. बरं झालं. अहो बाईसाहेब, तुम्ही का करताय? द्या मला, मी करते. अगं राहू दे, करते मी. बाईसाहेब, मी असताना तुम्ही का करताय? मी करते ना, द्या. काय झालं? असं का बघताय? माझं काही चुकलं का? नाही ग बाळा, काही नाही चुकलं. अंबिकाची आठवण आली. मी एखादं काम करत असेल ना तर ती येऊन असंच म्हणायची मला. हो ना, मग द्या ना मला, मी करते. द्या. मीरा, तू आल्यापासून मी तुला बघते. तुला घरातली सगळी कामं येतात. कसं काय? सवय हो बाईसाहेब. सवय असली ना की सगळी कामं पटापट होतात. म्हणजे आमच्या घरातली सगळी कामं मीच करायचे. सडा, रांगोळी, देवपूजा, स्वयंपाक, धुणी भांडी सगळं मीच करायचे. आणि तेही लहानपणापासून. मला आनंद मिळतो यात आणि मला आवडतं सुद्धा. खरंच खूप कौतुक वाटतं मला तुझं. बरं, ताक घुसळून झालं ना की थोडासा आराम कर. हो, ताक घुसळून झालं ना की ही भांडी घासून ठेवते आणि मग आराम करते. चालेल, आलेच. हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.